नमस्कार. क्रीडा रसिकांसाठी आज अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे की सोशल मीडियावर स्वतः अजिंक्य रहाणे याने येऊन आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतोय, असं जाहीर केलं आणि त्या बाबतीत मोठ्या प्रमाणात हाच विषय आज दिवसभर चर्चेला गेला. अजिंक्य रहाणे कोण होता? कसा होता? हे तर सर्वांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माहिती आहे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज निवृत्ती का जाहीर केली? याचंही मुख्य कारण म्हणजे की सध्याला जर असणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवनवीन खेळाडूंना, तरुणांना संधी मोठ्या प्रमाणात भेटत आहे आणि त्या माध्यमातून ती जागा आपण राखून ठेवू नये आणि त्या माध्यमातून अनेक वर्ष वर्ष जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात 2023 नंतर तो कुठलीही कसोटी खेळला नाही आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर भविष्यकालीन योजनेमध्ये त्यानं जाहीर केलं, की अनेक खेळाडूंना घडवण्यासाठी पुन्हा प्रशिक्षक म्हणून तो कामाला येणार आहे आणि त्याचप्रमाणे IPL आणि इतर फॉर्मॅटमध्ये सुद्धा तो खेळणार आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रासाठी ही शोभनीय गोष्ट आहे, की अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर मोठा दबदबा निर्माण केला. संगमनेरसारख्या छोट्याशा शहरातून येऊन त्याने मोठ्या प्रमाणात क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवलं. शांत, संयमी तसेच हसतमुख असणारा अजिंक्य रहाणे तितकाच मितभाषी सुद्धा होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 85 सामन्यामध्ये भारतासाठी खेळलेला आहे. त्याचप्रमाणे 90 आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट सामने खेळलेला आहे. त्याचप्रमाणे 20 20-20 सामनेसुद्धा भारतीय संघाकडून खेळलेला आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे वाटा म्हणजे की राहुल द्रविडनंतर तंत्रशुद्ध फलंदाजीचं दुसरं नाव कोणाचं घेतलं होतं जात असेल तर ते अजिंक्य रहाणे यांचं आवर्जून नाव घेतलं जायचं आणि अजिंक्य रहाणे तितक्याच तंत्रशुद्ध पद्धतीनं संयमी क्रिकेट खेळत होता. परंतु त्यांच्या अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट करिअरला खरी झळाळी भेटली ती 2020-21च्या कालखंडामध्ये. साधारणतः ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ विराट कोहलीच्या अ, गैरहजेरीमध्ये गेला होता. परंतु त्याच कालखंडामध्ये 35 धावांमध्ये भारतीय संघ सर्व बाद झाला होता. परंतु त्यानंतर जी उभारी धरली आणि त्याच्या नेतृत्व गुणाची खरी कसोटी लागली आणि त्याच कालखंडामध्ये कसोटीमध्ये शतक केलं आणि गाभासारख्या खेळपट्टीवर भारतीय संघ कधीही विजयी झाला नव्हता. तो रेकॉर्ड अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली मोडला आणि त्या ठिकाणी 32 वर्षानंतर 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणारा संघ आणि त्याचं नेतृत्व करण्याची संधी अजिंक्य रहाणे यांना भेटली होती आणि अजिंक्य रहाणे याने त्या संधीचं सोनं केलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्याच पद्धतीनं वन डे क्रिकेटमध्ये असेल, ज्यावेळेस फटकेबाजी पाहिजे त्यावेळेस फटकेबाजी आणि ज्यावेळेस संयमी खेळ खेळायचा आहे त्याच पद्धतीनं संयमी खेळ करून अनेक सामन्यामध्ये त्यानं रंजक विजयसुद्धा भारतीय संघाला हे केले. त्याचप्रमाणे त्यानं जर अष्टपैलू नेतृत्वाचा जर विचार केला तर त्याची क्षेत्ररक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात ते चपळाई होती. त्याच पद्धतीनं ते नेतृत्व गुणही तितकंच सक्षम होतं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करणारा अजिंक्य रहाणे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. परंतु त्यानं भावी वाटचालीसाठी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आमचा आजचा भाग आवडला तर निश्चितपणे तो पण शेअर करा. कारण की अजिंक्य रहाणे हा महाराष्ट्राचा एक हिरा होता आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी क्रिकेटसाठी त्याचं योगदान हे चालूच राहणार आहे आणि त्या माध्यमातून त्यानं ती खंतही बोलून दाखवली. परंतु अनेक खेळाडूच्या गळ्यातला ताईत बनणारा अजिंक्य रहाणे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन खरंच योग्य निर्णय घेतलाय का हेही कमेंटच्या माध्यमातून कळवा. त्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं हे करा आणि भाग आवडला तर नक्कीच शेअर करा. कारण की हा अजिंक्य रहाणे हा महाराष्ट्रासाठी एक दिशादर्शक आणि भविष्यातल्या महाराष्ट्रीय क्रिकेटला सुद्धा योग्य योगदान देईल हीच अपेक्षा अजिंक्य रहाणे यांच्याकडून करावी. त्याच पद्धतीनं अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मातब्बर गोलंदाजांना सुद्धा फटकेबाजीने मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे आणि त्याच्या खेळामध्ये सुद्धा तो जसा कालखंड बदलेल त्याप्रमाणे बदल केलेला आहे आणि 2020च्या खेळामध्ये सुद्धा आपण IPLच्या क्षेत्रामध्ये पाहिलं असेल तर KKR या संघाकडून खेळताना अतिशय फटकेबाजी आणि त्या माध्यमातून संघाला आवश्यक असणारे खेळ सुद्धा आंतरराष्ट्रीय केलेले आहेत आणि 2020मध्ये जास्त योगदान देता आलं नाही. परंतु कसोटीमधलं आणि वन डे क्रिकेटमधलं अजिंक्य रहाणे याचा योगदान हे सदैव स्मरणात राहील. कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठ्या प्रमाणात कसोटी क्रिकेटला वेगळ्या दिशेकडे नेण्यात मोलाचा वाटा जशा आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या भारतीय संघातल्या खेळाडूंचा आहे त्याचप्रमाणे अजिंक्य रहाणे यांचं सुद्धा
योगदान राहिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आज तो विषय काढण्यामागचं कारण म्हणजे की आज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आणि ऑस्ट्रेलिया दौरा हा आठवणीत राहणारा आणि स्मरणात राहणारा दौरा आहे आणि त्याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात नेतृत्व गुणसुद्धा पारखायला अजिंक्य रहाणेचं भेटलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नवीन विषय, नवीन बातमी. तोपर्यंत